नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सचिन चव्हाण तुम्हा सर्वांचं MPSC विज्ञान या यूट्यूब चॅनलमध्ये हार्दिक स्वागत करतो. व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी प्लीज चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा म्हणजे येणाऱ्या नवनवीन व्हिडिओचे अपडेट्स तुम्हाला मिळत राहतील. चला मित्रांनो, सुरुवात करूया. आजचा आपला व्हिडिओ परिवलन आणि परिभ्रमण ह्या संदर्भात आहे. त्यातील त्यांचे परिणाम जे आपल्या रोजच्या आयुष्यावर काय होतात किंवा या पृथ्वीवर काय होतात त्याचासुद्धा अभ्यास आपण याच्यामध्ये करणार आहोत. चला मित्रांनो, सुरुवात करूया. तुम्हा सर्वांना माझा जय जिजाऊ. तर बघा, परिवलन हा कन्सेप्ट जो आहे तो पृथ्वीच्या फिरण्याशी रिलेटेड आहे. ठीक आहे. आता पृथ्वी ही स्वतःभोवती आणि सूर्याभोवती अशी फिरते. तर जेव्हा पृथ्वी स्वतःभोवती फिरते तिला परिवलन असं म्हणायचं, आणि जेव्हा पृथ्वी सूर्याभोवती फिरते तेव्हा त्याला परिभ्रमण असं म्हणतात. परिभ्रमण आपण नंतर बघूयात. सुरुवात करूया परिवलन या कन्सेप्टनी. परिवलन काय सांगतो की पृथ्वी स्वतःभोवती जी फिरते तिला काय म्हणायचं, पृथ्वीचं परिवलन असं म्हणायचं. आणि पृथ्वी स्वतःभोवती ज्या गतीने फिरते त्या गतीला पृथ्वीची परिवलन गती, ठीक आहे, पृथ्वीची परिवलन गती किंवा दैनिक गती असं म्हणतात. आता दैनिक गती हा शब्द का आला, तर पृथ्वी आपल्या एका दिवसामध्ये स्वतःभोवती एक फेरी कंप्लीट करते. एका दिवसामध्ये एक फेरी कंप्लीट करते, म्हणून तिला दैनिक गती असं सुद्धा म्हटलं गेलेलं आहे. तर बघा, एक दिवस म्हणजेच किती, तर आपण नॉर्मली 24 तास असं कन्सिडर करतो. पण जेव्हा आपण MPSCचा अभ्यास करतो तेव्हा आपल्याला ॲक्युरेट व्हॅल्यूज लिहाव्या लागतात. तर ॲक्युरेट व्हॅल्यू अशी आहे 23 तास 56 मिनिटे आणि 4 सेकंद. 23 तास 56 मिनिटे आणि 4 सेकंद एवढा वेळ पृथ्वीला स्वतःभोवती परिवलन करण्यासाठी लागतो. बरोबर. चल बघा, आपली जी पृथ्वी आहे ती पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरते. पृथ्वी जी आहे ती पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरत असते स्वतःभोवती. तर बघा, आता एक कन्सेप्ट येतो. आपण या आधीच्या व्हिडिओमध्ये बऱ्याच वेळा शिकलो आहोत की कुठले कुठले वृत्त आहेत, कोणते कोणते काल्पनिक वृत्त आपण पाडलेले आहेत. जसं की काही अक्षवृत्त आपण पाडले होते, आणि त्या अक्षवृत्तामधले 3 महत्त्वाची वृत्त मी तुम्हाला इथे सांगणार आहेत. बघा, तर आपल्याकडे सर्वात महत्त्वाचं म्हणजे आहे विषुवृत्त, जे की पृथ्वीच्या सेंटरला आहे, 0 डिग्रीला आहे. बरोबर. आपण ते काल्पनिक वृत्त पाडलं आहे. तर त्या सेंटरच्या वृत्तावर पृथ्वीची फिरण्याची सर्वात जास्त स्पीड असते. म्हणजे पृथ्वी जेव्हा आपल्याभोवती परिवलन करते, स्वतःभोवती जेव्हा ती फिरते तेव्हा ती विषुवृत्तावर सर्वात जास्त वेगात फिरते. मग तिचा वेग किती असतो, तर जवळजवळ 1600 किलोमीटर/आवर एवढ्या वेगानं पृथ्वी स्वतःभोवती फिरते. ठीक आहे मित्रांनो, ही गोष्ट समजून घेण्यासारखी आहे. याच्या एक्झॅक्टली अपोजिट एक गोष्ट आहे अजून, की जर विषुववृत्तावरती एवढ्या वेगात फिरत असेल तर जेव्हा आपण ध्रुवाचा विचार करतो, मग उत्तर ध्रुव असो किंवा दक्षिण ध्रुव असो, या दोन्ही ध्रुवाच्या वेळेस तिचा स्पीड जो असतो फिरण्याचा तो 0 किलोमीटर असतो. ठीक आहे, 0 किलोमीटर/आवर. मग असं कसं, एवढा डिफरन्स का? तर बघा, पृथ्वीचा आकार हा जिओइड आहे. बरोबर. आपण एवढं तर नक्की समजलं. पृथ्वीचा आकार कसा आहे, जिओइड आहे. म्हणजे ती फुगीर आहे मध्यभागातनं. बरोबर. म्हणजे जेव्हा ती मध्यभागातून फिरते तेव्हा तिला जास्त डिस्टन्स सुद्धा कव्हर करावं लागतं आणि तिची स्पीड सुद्धा जास्त असते. एखादं एक्झाम्पल कन्सिडर करा की तुमच्या हातामध्ये एक चेंडू घ्या असं समजा. ठीक आहे, आणि हा तुमचा हात, याच्या भोवती तुमचा हात. आता हा तुम्ही चेंडू फिरवा, तर तुम्ही जेव्हा इथे पकडलेलं असेल तेव्हा तुम्हाला जाणवेल की तिथे फक्त पृथ्वी मूव्ह होते, पण पृथ्वी किती वेगात फिरत आहे याचा काही तुम्हाला अंदाज नाही लागत, किंवा तुमचा जो चेंडू आहे तो किती वेगात फिरत आहे याचा काही अंदाज नाही लागत, फक्त तो फिरत आहे हातामध्ये. ठीक आहे. तसंच पृथ्वीचं सुद्धा आहे. पृथ्वी काय असते, जेव्हा ती गोलार्धाचा विचार करते, जेव्हा उत्तर ध्रुवावर येते, त्या उत्तर ध्रुवावर तिची स्पीड किती असते, 0, आणि विषुववृत्तावर तिची स्पीड असते 1600 किलोमीटर. मग अजून 2 काल्पनिक वृत्तांचा आपण अभ्यास केला होता. एक आहे मकर वृत्त आणि दुसरं होतं कर्कवृत्त. तर तिथे पृथ्वीची स्पीड जी आहे ती ऑब्व्हियसली विषुववृत्ताकडनं जेव्हा आपण ध्रुवाकडे जातो तर आपली स्पीड काय होत जाते, कमी कमी होत जाते. काय होते, कमी कमी होत जाते. म्हणूनच जेव्हा मी कर्कवृत्ताचा विचार करतो तेव्हा पृथ्वीची स्पीड किती आहे, 1400 किलोमीटर/आवर. आणि जेव्हा मकरवृत्ताचा सुद्धा विचार करतो तेव्हा पृथ्वीची तिथे फिरण्याची स्पीड किती आहे, 1400 किलोमीटर/आवर. ठीक आहे मित्रांनो. आता परत अजून आपण 2 वृत्त शिकलो होतो. 66 डिग्रीवरचं एक वृत्त सांगितलं होतं आपण. बरोबर. ते किती आहे आपल्याकडे, आर्टिक वृत्त असं त्याला म्हटलं होतं. बरोबर मित्रांनो, आठवतं तुम्हाला. आणि खालचं जे वृत्त आहे त्याला आपण अंटार्क्टिक वृत्त असं म्हटलं होतं. आता जे आर्टिक वृत्त आहे 66 अंशाचं, तिथे किती आहे, 800 किलोमीटर ही पृथ्वीची स्पीड आहे मित्रांनो. ठीक आहे. आणि ध्रुवावर मी तुम्हाला सांगितलं आहे की ती किती आहे, 0. म्हणून तुम्हाला एक MCQ असा येऊ शकतो की जेव्हा मी विषुववृत्ताकडनं ध्रुवाकडे जातो तेव्हा पृथ्वीच्या फिरण्याचा स्पीड काय होत असतो, निगेटिव्ह होत असतो. बरोबर, मायनसमध्ये जातो. किंवा त्याच्या उलट असं विचारू शकतात की जेव्हा मी ध्रुवाकडनं विषुववृत्ताकडे येतो तेव्हा पृथ्वीचा फिरण्याचा स्पीड काय असू शकतो, पॉझिटिव्ह असतो, म्हणजेच तो वाढत जातो.
बघा, जे आत्ता मी डायग्राममध्ये सांगितलं तेच इथे सांगितलं, परत एकदा रिपीट करून घेतो की पृथ्वीचा स्वतःभोवती फिरण्याचा वेग जो आहे तो विषुवृत्तावर सर्वात जास्त आहे. किती सांगितलं आपण? 1600 किलोमीटर. पृथ्वीचा स्वतःभोवती फिरण्याचा वेग जो ध्रुवावर किती आहे? सर्वात कमी आहे. तो किती आहे? 0 आहे. बरोबर. विषुवृत्तावर पृथ्वीचा स्वतःभोवती फिरण्याचा वेग आत्ता सांगितलं आपण 1600 किलोमीटर. एक्झॅक्ट जर हवं असेल तर 1665.6 किलोमीटर आणि ध्रुवावर किती आहे तो? 0 किलोमीटर. आता बघा, पृथ्वीचा स्वतःभोवती फिरण्यामुळे आपल्या डेली लाईफमध्ये किंवा पृथ्वीवर त्याचे काही परिणामसुद्धा होतात आणि काही महत्त्वाचे परिणाम आपण इथे बघणार आहोत. पहिला परिणाम परिवलनाचा असा होतो की वाऱ्यांना दिशा मिळते. आता वारे कसले? तर तुम्हाला एक गोष्ट आपण आधी शिकलेलो आहोत की वारे हे हाय प्रेशरकडनं लो प्रेशरकडे वाढत असतात. कुठलीही पृथ्वीवरची गोष्ट हाय प्रेशरकडनं लो प्रेशरकडे वाहते. बरोबर. हा कन्सेप्ट जर तुम्हाला समजून घ्यायचा असेल, एक साधं उदाहरण घ्या. तुमच्या घरावर एक पाण्याची टाकी आहे. बरोबर. आणि पाण्याच्या टाकीमधनं एक नळ आहे असा. ठीक आहे. मग विदाऊट कुठला फोर्स वरतून येणारं पाणी खाली निघून जातं. म्हणजे इथे जर पाणी असेल तर इथं प्रेशर कसं असणार आहे? हाय असणार आहे. या नळाला पाणी नाही आहे म्हणजे इथे प्रेशर कसं आहे? लो प्रेशर आहे, निगेटिव्ह प्रेशर आहे. म्हणून हाय प्रेशरकडनं पाणी लो प्रेशरकडे विदाऊट कुठलाही फोर्स जात असतं. बरोबर. हाच कन्सेप्ट वाऱ्यांना सुद्धा लागू पडतो. हाय प्रेशर ते लो प्रेशर अशी वाऱ्यांची दिशा असते. बरोबर. आता पृथ्वी जेव्हा स्वतःभोवती फिरते तेव्हा एक ती फोर्स तयार करते, तिला कोरिओलस फोर्स असं म्हणतात. कुठला? कोरिओलस फोर्स असं म्हणतात. ठीक आहे. आता हा कोरिओलस फोर्स काय करतो? तर ती वाऱ्याची दिशा बदलवतो. आता कशी बदलतो? तर जो बदल होतो तो कोणी सांगितलाय? फेरल या शास्त्रज्ञांनी सांगितलेला आहे. म्हणून त्याला फेरलचा नियम असं सुद्धा म्हणतात. मग कसं बदलतो? तर बघा, उत्तर गोलार्धामध्ये म्हणजे जेव्हा मी वरच्या भागाचा विचार करतो, पृथ्वीच्या वरच्या भागाचा हा विषुववृत्त, मग पृथ्वीचा वरचा भाग हा तुमचा नॉर्थ गोलार्ध आणि हा तुमचा साऊथ गोलार्ध. इथे बघा, वारे उत्तर गोलार्धामध्ये जर समजा असे वाहणार असतील, ठीक आहे, तर ते काय करतात? स्वतःचा पाथ पृथ्वीच्या परिवलनामुळे चेंज करतात आणि ते स्वतःच्या उजव्या दिशेनं व्हायला लागतात. स्वतःच्या उजव्या दिशेनं काय होतात? ते वाहायला लागतात. ठीक आहे मित्रांनो. आणि जेव्हा दक्षिण गोलार्धाचा विचार करतो तर ते स्वतःच्या कोणत्या दिशेला व्हायला लागतात? डाव्या दिशेला. म्हणजे इथे बघा, जर मला असं जायचं असेल तर आता मी कसं जाईल? असं जाईल. हे वाऱ्यांची काय झाली? दिशा झाली आणि यालाच काय म्हणतात? फेरलचा नियम म्हणतात. ठीक आहे मित्रांनो. तर हा महत्त्वाचा पॉईंट आहे तुमच्यासाठी. बघा, अजून एक महत्त्वाची गोष्ट, सागरांना काय होतात? प्रवाह निर्माण होतात. ठीक आहे. सागरांमध्ये पण सुद्धा काही डोमेस्टिक कंडिशन्समुळे पाणी जे आहे ते हाय प्रेशरकडनं लो प्रेशरकडे वाहत असतं. ठीक आहे. आणि या पृथ्वीच्या अशा वाहण्यामुळे, पृथ्वीच्या म्हणजेच त्या पाण्याच्या अशा वाहण्यामुळे त्या पाण्याच्या प्रवाहांना वेगसुद्धा येतो. ठीक आहे. आणि तो वेग जो असतो तो नेहमी पूर्वेकडून पश्चिमेकडे असतो. पूर्वेकडून पश्चिमेकडे असतो, कारण पृथ्वी जी आहे ती पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरते. त्याच्या एक्झॅक्टली अपोजिट जी गोष्ट घडते ती जी असते ती सागराच्या पाण्याला काय देते? प्रवाह देते किंवा वेग देते. आणि जे विषुववृत्तीय प्रदेशातलं पाणी आहे ते पूर्वेकडून काय करते? पश्चिमेकडे मूव्ह करते. बघा, अजून महत्त्वाचा एक परिवलनाचा आपला परिणाम आहे की दिवस आणि रात्र घडवून येते. आता दिवस आणि रात्र म्हणजे काय? तर आपण बघितले की पृथ्वी कशी आहे? गोल आहे. जसं बघा इथे तुम्हाला दिसतंय, पृथ्वी कशी आहे? गोल आहे. हा काय आहे? पृथ्वीचा अक्ष आहे. ठीक आहे. हा काल्पनिक अक्ष आहे, पण नॉर्मली हा किती? 23.5 कललेला असतो. आता हा काल्पनिक अक्ष किंवा भौगोलिक अक्ष आपण कन्सिडर करूया. इकडल्या साईडला माझा सूर्य आहे. ठीक आहे. आणि सूर्याची किरणं काय होतात? पृथ्वीवर पडत आहेत. तर ऑब्व्हियसली पृथ्वीच्या काही ठराविक भागापर्यंतच सूर्याची काय होतील? किरणं पडतील. जसं की इथे बघा, 90 डिग्री उत्तर ध्रुव तो 90 डिग्री दक्षिण ध्रुव एवढ्यापर्यंतच काय होतं? सूर्याची किरणे पडत आहेत. बरोबर. मग ह्या भागामध्ये सूर्याचा प्रकाश पडलात असल्या कारणाने तो काय होतो? प्रकाशमान होतो. आणि प्रकाशमान झाल्या कारणाने इथे काय असतो? दिवस असतो. बघा, अर्ध्या भागावर सूर्यकिरणं सरळ पडलेली आहेत म्हणून तिथे काय आहे? दिवस आहे. आणि एक्झॅक्टली अपोजिट भागात बघा, इथं जर प्रकाश पडत असेल तर जो आपला गोल आहे त्या गोलाच्या उजव्या साईडला प्रकाश पडणार नाही किंवा तो अंधारात असेल. म्हणून जो हा भाग आहे या भागावर काय असणार आहे? अंधार असणार आहे. आणि अंधार आहे म्हणून इथे काय होणार? रात्र होणार. आता हे किती वेळासाठी चालतं? तर हे 12 तासांसाठी चालतं. कारण की आपण दिवस किती तासांचा कन्सिडर केला होता? एकूण 24 तासांचा. तर याचे 2 तुकडे केले तर 12 तासांचा प्रकाश आणि 12 तासांची अंधार असं कन्सिडर करूया. मग 12 तास इकडे प्रकाश आहे, इकडे 12 तास अंधार आहे. पृथ्वी स्वतःभोवती या दिशेकडून या दिशेने फिरणार. म्हणजे जेव्हा हा कंप्लीट करेल तेव्हा ह्या 12 तासाला म्हणजे इकडला जो भाग आहे हा 12 तासानंतर प्रकाशमान होईल. आणि हा जो प्रकाशाचा भाग आहे हा 12 तासानंतर काय होईल? अंधाराचा होईल. यालाच आपण दिवस रात्र चक्र असं म्हणतो.
बघा आता दुसरा एक महत्त्वाचा कन्सेप्ट इथे परिवलन तर आपण शिकलो. आता बघूयात परिभ्रमण. आपण लेक्चरच्या सुरुवातीलाच सांगितलं आहे की पृथ्वी स्वतःभोवती फिरतानाच सोबत ती कोणाभोवती फिरते, ती सूर्याभोवती सुद्धा फिरते. आणि जी सूर्याभोवती जी तिची कक्षा असते त्या कक्षेलाच मग आपण परिभ्रमण कक्षा किंवा परिभ्रमण या प्रोसेसला आपण परिभ्रमण असं म्हणतो. ज्या कक्षेत फिरते तिला आपण परिभ्रमण कक्षा म्हणतो. आणि ज्या गतीने पृथ्वी सूर्याभोवती फिरते तिला परिभ्रमण गती किंवा वार्षिक गती असं म्हणतात. आता बघा आपण जसं दैनिक गती शिकलो होतो तिथे आता काय कन्सेप्ट आहे, वार्षिक गती. वार्षिक गती का म्हटलेलं आहे तर पृथ्वी सूर्याभोवती एक फेरी कंप्लीट करते, ती आहे 365 दिवसांमध्ये. ठीक आहे. आणि 365 म्हणजेच काय आहे, 1 वर्ष, म्हणून गतीला वार्षिक गती असं म्हटलेलं आहे. मग एक फेरी किती दिवसात पूर्ण करते, एक्झॅक्ट आकडा हवा असलास तर 365.25 दिवस एवढ्या वेळामध्ये ती कंप्लीट करते. आता बघा पृथ्वीचा जो आस आहे त्यानं परिभ्रमण कक्षेची एक कोन केलेला आहे. ठीक आहे. पृथ्वी अशी आहे, ठीक आहे ना, असा तिचा आस आहे आणि सूर्य समजा असा असेल आणि ही अशा कुठल्या तरी आसामध्ये फिरत असणार असं कन्सिडर करूया. तर ह्या आस आणि ह्या परिभ्रमण कक्षा याच्यामध्ये जो कोन निर्माण होतो, हा कोन जो आहे तो किती आहे, 66.5 अंशाचा कोन तिथे तयार झालेला आहे. हा MCQ तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. बघा आपण उत्तर ध्रुव कसं सांगितलं पृथ्वीचं, की आता ही दिशा उत्तर आहे, ही कशावरून ठरवली आपण, तर बघा की ह्याचं जे टोक आहे, या उत्तर ध्रुवाचं जे टोक आहे ते नेहमी एका ताऱ्याकडे आकर्षिलेलं असतं, त्याला ध्रुव तारा असं म्हटलेलं आहे आणि ते नेहमी त्याच दिशेला राहतं. बघा आता परिभ्रमणाचा सुद्धा काही परिणाम होतो पृथ्वीवर. आता काय परिणाम होतो तर पृथ्वीवर वृत्ते तयार होतात. आता आपण जेव्हाही वृत्तांचा अभ्यास केलेला आहे तर हे जी वृत्त असतात म्हणजे आपण अक्षवृत्तांचा विचार करतो आहे, ते अक्षवृत्त जी आहेत ती काल्पनिक आहेत. म्हणजे आपण पृथ्वीवर काही काल्पनिक रेषा ड्रॉ केलेल्या आहेत, बरोबर. मग ही वृत्त कशी तयार होतात तर परिभ्रमणामुळे तयार होतात. मग परिभ्रमणामुळे कुठलं वृत्त तयार होतं तर एक असतं मकरवृत्त आणि दुसरं आहे कर्कवृत्त. हे 2 वृत्त तयार होतात. आता आपल्याला माहिती आहे की कर्कवृत्त कुठं आहे, उत्तर गोलार्धामध्ये आहे. बघा या डायग्राममध्ये शो होत आहे, उत्तर गोलार्धामध्ये आहे नक्कीच. मकरवृत्त कुठं आहे, दक्षिण गोलार्धामध्ये आहे. मग हे 2 वृत्त कशावरून क्रिएट झाले, कारण की आपण तर अक्षवृत्त काढले होते, बरोबर ना. आपण 181 अक्षवृत्त काढलेत. किती काढले होते, 181 आपण शिकलोय मागे. आता हे 181 अक्षवृत्त असताना मग परत आपल्याला कर्कवृत्त वेगळा आणि मकरवृत्त वेगळा असं का करावं लागलं, तर बघा जेव्हा पृथ्वी सूर्याभोवती फिरते, ठीक आहे ना, आपण ग्रहणाच्या टॉपिकमध्ये सुद्धा शिकलेलो आहोत. पृथ्वी जेव्हा सूर्याभोवती फिरते तेव्हा ती कदाचित या दिशेमध्ये फिरत आहे असं कन्सिडर करूया. ठीक आहे. तर पृथ्वीचा एक भाग कधीतरी सूर्याच्या खूप जवळ येतो आणि पृथ्वीचा दुसरा भाग कधीतरी सूर्याच्या खूप दूर असतो. ठीक आहे. तर त्याच करून कर्कवृत्त आणि मकरवृत्त सुद्धा पडलेले आहेत की जेव्हा सूर्याचा प्रकाश पृथ्वीच्या एका अंतिम टोकापर्यंत पोहोचतो सरळ किरणांचा, त्याला आपण कर्कवृत्त असं म्हटलेलं आहे. आणि तसंच जेव्हा ती दक्षिण गोलार्धामध्ये सरळ किरण पडण्याचा शेवटचा 2 दिवस असतो किंवा शेवटचा जी लाईन आहे अक्षवृत्तांची तिला आपण मकरवृत्त असं म्हटलेलं आहे मित्रांनो. ठीक आहे. मग ते 2 व्हॅल्यूज कुठल्या आहे तर 23.5 दक्षिण अक्षांशाला आपल्याला मकरवृत्त भेटतो आणि 23.5 उत्तर अक्षांशाला आपल्याला काय मिळतं, कर्कवृत्त मिळतं. का तर सूर्याचा सरळ प्रकाश किरणे पडण्याचा अंतिम जो अक्षवृत्त आहे तो हा आहे मित्रांनो. ठीक आहे. तर असे 2 वृत्त या परिभ्रमणामुळे क्रिएट झालेले आहेत. बघा अजून महत्त्वाचं म्हणजे पृथ्वीवर काही कटिबंध सुद्धा क्रिएट झालेले आहेत. पृथ्वीवर 3 प्रकारचे कटिबंध आपण बघितलेले आहेत. एक म्हणजे उष्ण कटिबंध, दुसरं म्हणजे समशीतोष्ण कटिबंध आणि तिसरं म्हणजे शीत कटिबंध. तर येणाऱ्या डायग्राममध्ये तुम्हाला खूपच महत्त्वाचं आणि सहज सोप्या पद्धतीने समजावून सांगता येईल. म्हणून इथे बघा आपण उष्ण कटिबंधाचा विचार केला तर इकडे बघा आपल्याकडे इथे सूर्य आहे असं कन्सिडर करूया. ठीक आहे. त्या सूर्याचा जो सरळ प्रकाश असतो तो सरळ प्रकाश 23.5 उत्तर ते 23.5 दक्षिण ह्या अक्षवृत्तांवर पडतो. आत्ताच आपण अभ्यासलेला आहे. 23.5 दक्षिणला आपण मकरवृत्त असं समजलं आणि 23.5 उत्तरला आपण काय समजलं होतं, कर्कवृत्त असं समजलं होतं. तर यावर काय होतात, प्रकाश किरणं सरळ पडतात म्हणजे 12 तासांचा दिवस आणि 12 तासांची रात्र असं एक्झॅक्टली घडते. आणि ह्या ज्या भागावर प्रकाश किरणं सरळ पडत असल्याकारणाने तिथे वातावरण नेहमी कसं असतं, उष्ण असतं. म्हणून ह्या भागाला 23.5 उत्तर ते 23.5 दक्षिण ह्या भागाला म्हणजे टोटल 47 अक्षवृत्तांमध्ये फक्त आणि फक्त काय आहे, उष्ण कटिबंधांचा प्रदेश आहे. आता बघा पुढे जेव्हा सूर्याची किरणं अशी तिरपी पडायला लागतात, ठीक आहे, सूर्याची किरणं कशी पडतात, तिरपी पडायला लागतात. तर हा जो भाग आहे इथे एक्झॅक्टली जेवढी उष्णता उष्ण कटिबंधात मिळते तेवढी न मिळता थोडीशी कमी उष्णता मिळते, म्हणून त्याला समशीतोष्ण कटिबंध असं म्हणतात. मग समशीतोष्ण कटिबंध कुठपासून कुठपर्यंत आहे तर 23.5 दक्षिण ते 66.5 दक्षिणपर्यंत आणि 23.5 उत्तर ते 66.5 उत्तर ह्या भागांपर्यंत समशीतोष्ण कटिबंध अस्तित्वात आहे. आता बघा
ज्या भागामध्ये सूर्याची किरणं पोहोचत नाहीत असंच म्हणूया आपण, ठीक आहे, तो भाग आहे 90 उत्तर ध्रुव आणि 90 डिग्री दक्षिण ध्रुव. या भागामध्ये सूर्याची किरणं न पोहोचल्यामुळे किंवा आपण पृथ्वीचा आस जेव्हा असं दाखवतो तेव्हा 6 महिने ह्या भागामध्ये सूर्याची किरणं पोहोचतात आणि 6 महिने ह्या भागामध्ये सूर्याची किरणं पोहोचतात. तर जो भाग आहे तिथे काय असतं, तिथे 6 महिन्यांची रात्र आणि 6 महिन्यांचा दिवस असा असतो. जो भाग सूर्याच्या पुढे आहे तिथे 6 महिने दिवस आणि जो भाग सूर्याच्या पासून दूर आहे किंवा सूर्याची किरणं जिथे पडत नाही तिथे 6 महिन्याची रात्र अशा भागामध्ये असतं. तर तो जो भाग आहे त्या भागाला शीतकटिबंध असं म्हटलेलं आहे आणि तो भाग आहे 66.5 उत्तर ते 90 उत्तर ध्रुव आणि 66 दक्षिण ते 90 दक्षिण ध्रुव या भागामध्ये. असे किती कटिबंध झालेत आपल्याकडे मित्रांनो? 3 कटिबंध. आणि हे कशाचे कटिबंध आहेत तर तापमानाचे कटिबंध आहेत. मग एकूण जर आपण कटिबंध मोजले तर किती भरत आहेत बघा. 1 2 हा टोटल याचा असणार 3, हा 4 आणि हा 5 असे एकंदरीत 5 कटिबंध आहेत. आपल्याकडे 5 तापमान पट्ट्या आहेत असं आपण समजूया. ठीक आहे. अजून महत्त्वाचा एक गोष्ट इथे घडते की असमान दिवस व असमान रात्र हा कन्सेप्ट इथे लागू होतो. असमान दिवस व रात्र म्हणजे काय की रात्रीचं प्रमाण जे आहे किंवा रात्रीचा जो वेळ आहे तो काही दिवस वाढत जातो आणि एक दिवस अशी येते की मग तिथून पुढे दिवसाचा वेळ वाढत जातो आणि रात्रीचा वेळ कमी होतो. तर बघा ही जी वेळ आहे आपण ज्या गोष्टीचा वापर करतो आहे ती आहे उत्तर गोलार्धामध्ये जर कन्सिडर केलं तर 21 जून तेव्हा सूर्य काय असतो कर्कवृत्तावर असतो. 21 जून ह्या कर्कवृत्त समजूयात. इथे किती 21 जूनला सूर्य काय होतो कर्कवृत्तावर असते. तेव्हा उत्तर गोलार्धामध्ये काय सांगतात की इथे जर सूर्य जास्त वेळ असणार आहे तर ऑब्व्हियसली तिथे काय असणार आहे जास्त वेळ सूर्याचा प्रकाश पडणार आहे. म्हणून जो दिवस असतो तो कसा असतो मोठा असतो. त्याच्या एक्झॅक्टली अपोजिट जर दिवस मोठा झाला तर रात्र काय होईल लहान होईल. कारण की 12 तासांचा दिवस 12 तासांची रात्र आपण कन्सिडर केली. पण आता जर 14 तासांचा दिवस झाला असेल ठीक आहे तर नक्कीच रात्र कमी होईल, रात्र 10 तासांची होईल. म्हणून कर्कवृत्तावर किंवा उत्तर गोलार्धामध्ये 21 जूनला किंवा तिथून पुढे ह्या गोष्टी घडतात. ठीक आहे मित्रांनो. बघा त्याचवेळी आता मकर वृत्ताचा वापर करतो. आता इथे जर आपण दिवस मोठा म्हटलं तर इथे रात्र मोठी असणार कारण की सूर्य तर वरच्या भागामध्ये आहे. मग खाली सूर्य नसल्या कारणाने इथे काय होणार आहे दिवस लहान असणार आहे आणि रात्र काय असणार आहे मोठी असणार आहे. ठीक आहे मित्रांनो. बघा आता 21 मार्च आणि 23 सप्टेंबर हे 2 दिवस असे असतात की जेव्हा सूर्य विषुववृत्तावर असतो. 21 मार्च आणि 23 सप्टेंबर ह्या 2 दिवशी सूर्य काय असते विषुववृत्तावर असते. तेव्हा सर्वत्र रात्र किती सांगितली 12 तासांची सांगितली कारण की वर पण 12 तास आणि खाली पण 12 तास अशा प्रकारामध्ये. आता बघा आपण दक्षिण गोलार्धाचा विचार करतोय तर 22 डिसेंबर ही जी डेट आलेली आहे किती 22 डिसेंबर तेव्हा सूर्य कुठं आला आता मकर वृत्तावर पोहोचलेला आहे. तर ऑब्व्हियसली जर सूर्य इथं असेल आता तर ह्या भागामध्ये काय असेल दिवस मोठा असेल ठीक आहे आणि रात्र लहान असेल. तर याच्या एक्झॅक्टली अपोजिट साईडमध्ये उत्तर गोलार्धामध्ये काय होईल दिवस लहान असेल आणि रात्र काय होईल मोठी होईल अशा प्रकारामध्ये. ठीक आहे मित्रांनो. चला पुढे बघूयात. सर्वात महत्त्वाचा एक कन्सेप्ट यावर आपण एक वेगळा व्हिडिओ बनवला आहे. प्लीज त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला देईल. प्लीज तो व्हिडिओ तुम्ही जरूर पाहावा. त्यानंतर हा कन्सेप्ट तुम्हाला सहज आणि अगदी सहज कळेल. इथे फक्त आपण त्याचं डिस्क्राईब करूयात की सूर्याची उत्तरायण आणि दक्षिणायन असं सुद्धा परिभ्रमणामुळे होतं. त्यालाच आपण सूर्याचे भासमान भ्रमण म्हणतो कारण की सूर्य हा कधीही फिरत नसतो. आपल्याला तो पृथ्वीच्या पश्चिमेकडून पूर्वेकडे आणि पूर्वेकडून पश्चिमेकडे असा काहीतरी फिरताना दिसतो. कारण सूर्य पूर्वेला उघडतो आणि पश्चिमेला मावळतो. त्यामुळे आपण असं म्हणू शकतो की सूर्य हा पूर्वेकडून पश्चिमेकडे फिरत आहे असा आपल्याला भास होऊ शकतो. पण ती गोष्ट चुकीची आहे. त्यालाच आपण भासमान भ्रमण असं म्हणतो. तर बघा आत्ताच आपण बोलता सांगितलं की 21 जून या दिवशी सूर्य काय आहे कर्कवृत्तावर आहे. ते 23.5 उत्तर हा त्याचा अक्षवृत्त आहे. तर 21 जून नंतर सूर्य काय होतो दक्षिणेकडे सुरुवात करतो. म्हणजे असं जर मी ड्रॉ केलं तर 21 जून नंतर सूर्य काय करतो असा मूव्ह करायला लागतो दक्षिणेकडे. आणि दक्षिणेकडे कुठपर्यंत मूव्ह करणार तो मकर वृत्तापर्यंत मूव्ह करणार. ही त्याची अंतिम दिशा आहे. तर बघा किती दिवस लागतात. तर 21 जून नंतर जेव्हा सूर्य ह्या भागात मूव्ह करायला लागतो तर ही जी प्रोसेस असते ह्या प्रोसेसला दक्षिणायन असं म्हटलेलं आहे आपण. ठीक आहे. आता परत बघा 23 सप्टेंबर रोजी सूर्य विषुववृत्तावर येतो. ठीक आहे. आणि 23 सप्टेंबर आणि दुसरी कुठली डेट आहे 22 मार्च. एक दिवस मागे पुढे नक्कीच होतो. पृथ्वीच्या परिवलन गतीमुळे ह्या दिवसांमध्ये एक दिवसाचा फरक पडू शकतो. तर तुम्ही काही पुस्तकांमध्ये 22 मार्च वाचाल, काही पुस्तकामध्ये 21 मार्च सुद्धा तुम्ही बघू शकता. त्यामुळे बघा आता इथून आपण जूनपासून सुरुवात केली तर मध्ये काय काय येतं जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर. ठीक आहे. पुढे जर मी खाली जायचा प्रयत्न केला तर ऑक्टोबर, नोव्हेंबर आणि डिसेंबर.
ठीक आहे. तर बघा इथे 22 डिसेंबर रोजी सूर्य कुठं असतो, मकर वृत्तावर, आणि आपण इथे बरोबर डिसेंबरला पोहोचलेलो आहोत मित्रांनो. ठीक आहे, त्यामुळे आपला कन्सेप्ट जो चालू आहे तो बरोबर आहे अगदी. आता बघा 22 डिसेंबरपर्यंत ही जी मकर वृत्ताची सूर्याची व्हॅल्यू असते ती अंतिम असते. त्यामुळे सूर्य आता इकडनं वरच्या दिशेला ट्रॅव्हर्स करणं सुरू करतो, आणि वरच्या दिशेला जेव्हा तो ट्रॅव्हर्स करतो तेव्हा त्याला उत्तरायण असं म्हटलेलं आहे. आणि तो वरच्या दिशेला कधी पोहोचतो हे पण आपण बघूयात. डिसेंबर झाला, ठीक आहे, मग परत जानेवारी, फेब्रुवारी आणि मार्च. आता मार्चला आपण विषुववृत्तावर आलो बघा, हा कन्सेप्टसुद्धा इथे बरोबर लागू पडला. नंतर पुढे जाऊयात एप्रिल, मे आणि जून. आता परत आपण जूनला कुठे आलो, कर्कवृत्तावर आलो, म्हणजे आपले दोन्ही व्हॅल्यूज मॅच झालेले आहेत. तर बघा यालाच म्हणतात उत्तरायण आणि दक्षिणायन. आणि अजून महत्त्वाचं सगळ्यात एक की पृथ्वीवर काय होतात, ऋतूंची निर्मिती होते. ॲक्च्युली पृथ्वीवर ऋतूंची निर्मिती ही फक्त परिभ्रमण ह्या एकाच व्याख्येमुळे न होता तर परिभ्रमण आणि सोबतच पृथ्वीचा कललेला आस, पृथ्वीचा कसा कललेला आस, या दोन्ही गोष्टीमुळे पृथ्वीवर काय होते, ऋतूंची निर्मिती होते. ॲक्च्युली जे पृथ्वीवर आपण ऋतू पाडलेत तसे फक्त 2च ऋतू अवेलेबल आहेत. एक असतो हिवाळा, जेव्हा सूर्य तिथे त्या भागात कमी उजेड देतो त्या भागातला आपण हिवाळा असं समजूयात. आणि दुसरा असतो उन्हाळा, जेव्हा सूर्य त्या भागात जास्त प्रकाश देतो त्याला आपण उन्हाळा असं म्हणतो. तर हिवाळा ऋतूचा काळखंड कुठला आहे तर बघा 23 सप्टेंबर ते 21 मार्च हा काळखंड आपण फक्त उत्तर. आता मॅक्सिमम टाईम आपण काय करतो ना, उत्तर गोलार्धाचाच विचार करतो. आता उत्तर गोलार्धाचा विचार यासाठी केला जातो की मॅक्सिमम जमिनीचा जो भाग आहे तो कुठे आहे, उत्तर गोलार्धामध्ये आहे, आणि जास्त लोकसंख्यासुद्धा उत्तर गोलार्धामध्ये राहते. त्यामुळे आपण कधीही कुठेही लिहिताना किंवा जास्तही वेळेस जेव्हा डेटाचा वापर केला जातो तेव्हा तो फक्त आपण उत्तर गोलार्धासंदर्भातच वापर करतो. दक्षिण गोलार्धाचा जास्त विचार आपण करत नाही, कारण तिथे फक्त पाण्याचा जास्त भाग आहे. तरी बघा इथे हिवाळा ऋतू काय सांगितलं आपण, 23 सप्टेंबर ते 21 मार्च ह्या दिवसांमध्ये काय आहे, हिवाळा ऋतू आहे. हिवाळा ऋतूमध्ये काय होतं तर दिवस लहान होत जातो आणि रात्र कशी होत जाते, मोठी होत जाते. याचा अनुभव आपण सर्वांनी घेतलेला आहे. याचं कारण म्हणजे काय, उष्णता आणि प्रकाश काय होतो, कमी काळासाठी अस्तित्वात असतो, आणि अशा ऋतूला काय म्हणायचं, हिवाळा म्हणायचं. जर वरच्या साईडला हिवाळा असेल तर जेव्हा आपण दक्षिण गोलार्धाचा विचार करतो तेव्हा सूर्य इकडे असेल, म्हणून ह्या भागात काय असतो, उन्हाळा असतो मित्रांनो. ठीक आहे, एक्झॅक्टली अपोजिट बघा. आता उन्हाळा ऋतू 21 मार्च ते 23 सप्टेंबर हीच डेट परत उलटी फिरली 6 महिन्यांसाठी. उत्तर गोलार्धामध्ये काय होतो, दिवस मोठा होतो. दिवस मोठा झाला म्हणजेच रात्र काय असणार आहे, लहान असणार आहे. प्रकाश व उष्णता कशी जास्त वेळासाठी मिळते, ह्याला आपण काय म्हणतो, उन्हाळा म्हणतो. उत्तर गोलार्धामध्ये जर उन्हाळा असेल तर तेव्हा दक्षिण गोलार्धामध्ये काय असणार आहे, हिवाळा असणार आहे, कारण की सूर्याची किरणं ह्या भागात पडत आहे, दक्षिण गोलार्धामध्ये नाही पडत आहेत म्हणून. ठीक आहे मित्रांनो, बघा या डायग्राममध्ये तुमचा कन्सेप्ट क्लिअर होईल. सप्टेंबरपासनं मार्चपर्यंत काय आपल्याकडे हिवाळा आहे, कशामध्ये, उत्तर गोलार्धाचा विचार करता. आणि जेव्हा आपण परत मार्चपासून सप्टेंबरकडे येतो तेव्हा आपल्याकडे काय असतो, उन्हाळा असतो. याचं कारण बघा, पृथ्वीचा कललेला आस हा आपण बोलून दाखवलेला आहे. बघा इथे सुद्धा दाखवलं, इथे सूर्याची किरणं पृथ्वीच्या एका भागावर पडत नाहीत, म्हणजे ह्या भागामध्ये सूर्याची किरणं नसल्या कारणाने इथे रात्र मोठी आहे. आणि हिवाळ्यामध्ये आत्ताच आपण काय सांगितले की रात्र मोठी असते. ह्या भागामध्ये सुद्धा पहा काही भाग प्रकाशलेला नाही आहे त्यामुळे. आणि इथपर्यंत जेव्हा पोहोचतो तेव्हा ह्या भागामध्ये काय होतो आहे, प्रकाश पोहोचतो आहे. आपण या खालच्या भागाचा विचार करतो, ही गोष्ट लक्षात ठेवा. ठीक आहे ना, मग त्यामुळे काय होतं, इथे हिवाळा असतो. जेव्हा इकडनं परत उलटं फिरत इथपर्यंत येतो तेव्हा या भागामध्ये काय तयार होतो, उन्हाळा तयार होतो मित्रांनो. ठीक आहे, आशा करतो तुम्हाला हा कन्सेप्ट जरूर समजला असेल. प्लीज चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. मी तुमचा होस्ट आणि दोस्त सचिन चव्हाण तुमची रजा घेतो. धन्यवाद.